शिवजयंतीच्या दिवशी शेगावात फिरल्या डायरेक्ट पुऱ्या नंग्या तलवारी. त्या नंग्या तलवारी कुठे फिरल्या ते सांगतो तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये. त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवट पर्यंत पण हातात फॉलो बी करून घ्या. तर जय शिवराय मित्रांनो. सकाळी सकाळी दूध घेऊन शेगावला आलो तर दिसलं आपल्या मावळ्यानं पुऱ्या शेगावात भगवे झेंडे लावून दिले. आणि जरासं पुढे आल्यावर मला हे आपल्या महाराजांचं बॅनर दिसलं. एवढं मोठं बॅनर पाहून म्हणाले तर लय चांगलं वाटलं. मग डेअरीवर आलो, दूध टाकून घेतलं. आणि आज बी आपली डेअरीची गाडी हुकली होती म्हणून मग 40-40 लिटरच्या 2 कॅना आपल्या गाडीला बांधल्या. आणि त्या कॅना घेऊन डायरेक्ट पातुळा फाट्यावर आलो. मग कॅना गाडीत टाकून दिले आणि आपल्या डेअरीवाल्याला गाडीवर बसवून डायरेक्ट शेगावात घेऊन आलो. पहिले तर गाडी एका बाजूने उभी केली. मग आपल्या महाराजांचं पूर्ण मन भरून दर्शन करून घेतलं. दर्शन झाल्यावर उकडे वाटून घेतले मग डायरेक्ट घरी आलो. घरी आल्याबरोबर पहिले तर आपलं काम करायला भिडलो. पहिले तर आपल्या वाळग्यावरचे पुरे टिन काढून घेतले. मग ते सगळं कुटार पद्धतशीर लावायला भिडलो. असंच एक एक करून मग पुरे काम करून घेतले. मग शेवटी संध्याकाळी गाडीला कॅना बांधून चाबीले गाडी लावून घेतली आणि पुऱ्या 360च्या स्पीडनं शेगाव मध्ये आलो. आणि आज आपल्या शेगाव मधला छत्रपती शिवाजी महाराज चौक एवढा भारी डेकोरेट केला होता की विचारूच नका. आणि त्यात आपल्या महाराजांची मूर्ती पाहून डोळ्याचे तर पूर्ण पारणच फिटून गेले. आणि आपल्या शेगावात आज शिवजयंती निमित्त 4 बँड आले होते. मग तेच बँड पाहायला मी रेल्वे स्टेशन जवळ आलो आणि तिथची पब्लिक पाहून एकदम आश्चर्यचकित झालो. तटी एवढे पोरे आले होते की रेल्वे स्टेशन जवळचा रस्ता डायरेक्ट पुरा पॅक झाला. मग ते बँड पाहिल्यावर वापिस आपल्या शिवाजी महाराज चौकात आलो. तिथं सर्व लोक आपापल्या कला सादर करत होते. त्यातल्या त्यात या आबाचं एवढं वय असल्यावर एकदम उत्कृष्ट प्रमाणे काळी फिरवत होते. आणि त्यात हे दादा खांद्यावर बसून पुऱ्या नंग्या तलवारी फिरवत होते. त्याचं झाल्यावर आबानं बी आबाची कला दाखवली. मग हा सर्व कार्यक्रम पाहून मौता शेठच्या दुकानाहून एक ढेपीचं पोतं घेतलं आणि ते पोतं घेऊन आम्ही चाललो आता घरी. मग तुम्ही बी पुढच्या व्हिडिओ साठी फॉलो करून घ्या.